जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या कांदा रोपावर अज्ञात माथे फिरुने तणनाशक फवारून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान केले आहे। ही घटना 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान घडली असावी अशी माहिती या वृद्ध महिलेची मुलगी सुरेखा निघोट यांनी दिली आहे। याशिवाय या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अज्ञात माथे फिरुने या महिलेच्या शेतामध्ये लिंबे कापून ठेवली, तसेच मंगळसूत्र, नारळ, अंडी, त्याचप्रमाणे काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा व मंत्रतंत्राचा वापर केला गेलाय। याबाबत हिराबाई हरिभाऊ फुलवडे राहणार सुतारठिके, कांदळी, तालुका जुन्नर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। दरम्यान जुन्नर तालुक्यात यापूर्वी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग अज्ञात माथे फिरूंनी छाटून उद्ध्वस्त केली होती। तसेच आता कांदा चोरी, बटाटा चोरी, त्याचप्रमाणे कांदा रोपाची चोरी, पाठोपाठ कांदा रोपांवर तणनाशक फवारणी यासारख्या घृणास्पद प्रकार घडले जाऊ लागले आहेत। अशा माथे फिरूंवर कारवाई होईल का असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। या माथे फिरूंवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। माझ्या शेतात 6 किलो मी कांद्याचं बी टाकलं होतं। आज ते रोप लावगडीस आलं होतं, परंतु त्याच शेतात कुणीतरी लिंब, नारळ, टाचण्या, गुलाल बुका असं कृत्य करत होतं, परंतु आम्ही त्याला न जुमानता ते सोडून दिलं। परंतु माझी पाण्याची बारी फोडून माझ्या कांद्याच्या रोपावर तणनाशक फवारून ते जाळून टाकण्यात आलेलं आहे। मी याच्यावर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्यांनी काहीही दखल घेतलेली नाही। मग माझी एवढी 1 लाखाची नुकसान झालेली आहे, परंतु याच्यावर कोण जे अज्ञान कोणी कृत्य करीत असेल त्याला कठोर कारवाई करण्यात यावी। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।